काही 7च्या आत घरात हा नियम असल्याप्रमाणे नेते, कार्यकर्ते आणि मतदार सर्वजण आपापल्या घरी जातात. हे होण्यामागे नेमकं काय कारण आहे याचा आढावा घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून. ही दृश्य आहेत मंचरची. वेळ आहे संध्याकाळी 6:30ची. या दृश्यात दिसणाऱ्या प्रत्येकाला आता वेध लागलेत घरी पोहोचण्याचे. अंधार पडण्याआधी आपापल्या घरी पोहोचून कडी कोयंडा लावून घरात सुरक्षित राहण्याचे. आणि याचं कारण एकच आहे, ते म्हणजे बिबट्या. गेल्या काही महिन्यांपासून मंचर परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या या बिबट्यांचा निवडणुकीच्या प्रचारावरही परिणाम झालाय. जान सलामत तो चुनाव 50 असं म्हणण्याची वेळ इथल्या सत्ताधारी, विरोधक, कार्यकर्ते आणि मतदार सर्वांवरच आली आहे. खरं तर निवडणूक आयोगानं रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार करण्याची मुभा दिली आहे. मात्र बिबट्याची दहशत एवढी आहे की अंधार पडायच्या आत प्रत्येकाला आपलं घर गाठावं लागतंय. राजकीय विरोधकांपेक्षाही इथल्या प्रत्येक उमेदवाराला बिबट्याची भीती जास्त वाटतेय. विरोधक भारी पडला तर एक निवडणूक हातातून जाईल, मात्र बिबट्या भारी पडला तर आयुष्यच संपेल असं लोकांना वाटतंय. केवळ माणसंच नाही तर इथल्या कुत्र्यांच्या गळ्यात असणारे हे खेळ्यांचे पट्टेही या दहशतीची कल्पना देत आहेत. प्रचाराच्या दरम्यान खूप अडचणी येत आहेत बिबट्यामुळे. जाधवमळा असेल, शितकल वस्ती, मोरडेवाडी, भेकेमळा या ठिकाणी सगळे संध्याकाळचे म्हणतात की येऊच नका आमच्या इथं, बिबट्या आहे म्हणून. आणि सकाळी दुपारी गेले की बायका शेतात असतात, त्यामुळे त्या भेटतच नाहीत आम्हाला. मग आम्हाला काय करावे ते कळत नाहीये. बिबट्याचं खूपच मोठा गंभीर प्रश्न आहे. केवळ स्थानिक कार्यकर्ते आणि नेतेच नाही तर साक्षात दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनाही या बिबट्याच्या दहशतीचा अनुभव मंचरमध्ये आलाय. एरवी भर दुपारी गर्दी जमत नसल्यामुळे संध्याकाळी मोठ्या नेत्यांच्या सभा होतात. मात्र इथं चित्र उलट आहे. संध्याकाळी सभा ठेवली तर ना कार्यकर्ते फिरकतात ना मतदार. त्यामुळे अजितदादा आणि एकनाथ शिंदे या दोघांनाही गर्दी जमवण्यासाठी दुपारीच सभा घ्याव्या लागल्या. नरभक्षक बिबट्या ठार करण्यापासून ते बिबट्यांच्या नसबंदीपर्यंत राजकीय नेत्यांनी अनेक आश्वासनं दिली. मात्र प्रत्यक्षात यातलं काहीही झालेलं नाही. त्यामुळे मतदार संतप्त आहेत. उमेदवार सर येतात पण ते सकाळच्या वेळेसच येतात. ते संध्याकाळच्या टायमिंगला उमेदवार यायला येतात पण आपल्याकडे बिबट्याचा आवार इतका वाढला आहे की 6च्या नंतर उमेदवार यायला घाबरतोय. आम्हाला संध्याकाळी कुठेही परिसरात फिरता येत नाही आणि उमेदवार यायला खूप घाबरतात. आम्ही पण मळ्यात जाऊ शकत नाही 6च्या नंतर, घराच्या बाहेर पण पडू शकत नाही का तर बिबट्या कधी पण बाहेर येऊ शकतो. ऊसाची शेती वाढली आहे तर सरकारने त्याचा विचार करावा. काय उमेदवारांना सांगताय का तुम्हाला प्रश्न विचारतायत का उमेदवार की काय पाहिजे तुम्हाला? काय पाहिजे पण काही सुविधा करते नाहीत. आणि बिबट्याच्या इकडे पराशी जनावरांना खादट बिदट आणायला बिनायला फार सगळ्याला भीती वाटती. जनावर सुद्धा अशी बाहेर राहून देती नाहीत बिबटे. लहान थोर जनावर असतात डायरेक्ट हल्ला करतात. मग उमेदवारांना सांगता का तुम्ही की बिबट्यांचा बंदोबस्त करा म्हणून? सांगतो पण कुणी काही करीतच नाही. आमचं एकच म्हणणं आहे, इथे बिबट्याचं प्रमाण तीव्र प्रमाणामध्ये आहे ना, तर त्यामध्ये जो उमेदवार आम्ही निवडून देऊ त्या उमेदवाराने सुद्धा इथं म्हणजे जे बिबट्याची जास्त तीव्र प्रमाणात झालेले आहे ना, तर तिथे पिंजरे लावावा. त्याच्या अतिशय प्रमाण वाढलेलं आहे ते कमी करावा. अंधार चालू झाला का इथं उमेदवार यायलाच मागते नाही. ते स्वतःच्या जीवाला घाबरतात आणि त्यामुळं ती माणसं आहेत ना 7:30-8 वाजले का घरी आरामशीर जातात. आणि 9च्या पुढे इथं बिबट्यांचा इतका त्रास होतो का लहान पोरं, मोठी माणसं, म्हातारी माणसं या लोकांना कडी लावूनच आम्हाला घरात बसावं लागतं. बिबटे जागवता का माणसाला जागवता? तुम्हाला जर माणसं जर जागवायची नसेल तर आम्ही मतदान करायला मोकळं नाही. एरवी निवडणुकांच्या प्रचारात कोण आला रे कोण आला, वाघ आला रे वाघ आला अशा घोषणा देऊन गर्दी जमवली जाते. मात्र यंदा नुसतं बिबट्या येईल असं म्हटलं तर या भीतीनं जमलेली गर्दी पांगत असल्याचं आणि रस्ते सुनसान होत असल्याचं भयान चित्र आहे. आता या बिबट्याच्या दहशतीचं प्रत्यक्ष मतदानावर काय परिणाम होतो का आणि याचा कोणाला फटका बसतो का हे येत्या 3 तारखेला स्पष्ट होईल. कॅमेरामन शैलेश जाधवसह नाजिमुल्ला, एबीपी माझा, मंचर, पुणे. यानंतर विमान प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी.
जागतिक पातळी